ओढ तुझ्या प्रेमाचे भाग 2. मनवा म्हणाली, वेदू उठ ना ग, कॉलेजला जायला उशीर होत आहे. वेदू म्हणाली, काय ग तू पण रात्रभर अभ्यास करायला लावते आणि सकाळी लवकर उठून देते. मनवा म्हणाली, दिवसभर कॉलेजमध्ये असतो, रात्री झोपायचं, मग अभ्यास कधी करायचा? लास्ट इयर आहे ग आपलं मेडिकलचे. वेदू म्हणाले, अगं टॉप तुला करायचे आहे, मला नाही. मी फक्त पास झाली तरी चालेल मला. मनवा वेदूकडे रागात बघते. वेदू म्हणाली, उठते ग खुश. बाथरूममध्ये जाताना थँक्स यार, तुझ्यामुळे मी डॉक्टर बनणार नाही तर लग्न पण झाले असते आणि 4-5 मुलं सांभाळत असते मी. आणि मनवाला फ्लाइंग किस देते. मनवा हसते. आज भाई आणि पायल बहिणी येणार आहे कॉलेजमध्ये, की डायरेक्ट जाऊ भेटायला? वेदू म्हणाले, हॉटेलमध्ये जाऊ भाईला घेऊन, मी भुकेली नाही राहू शकत रात्रीपर्यंत. मनवा म्हणाले, भुक्कड, भाई कॉलेजमधून पिक करणार आहे आपल्याला. तसंही सर्वांना माहीत आहे तू किती भुकेली असते नेहमी. आणि हसायला लागतेस. यश मानवाला फोन करतो. मनवा म्हणाले, हॅलो बाई, 10 मिनिटात येतो. यश बोलला, आम्ही गेटजवळ उभे आहोत, ये लवकर. पायल म्हणाली, यश किती वेळ लागेल? यश म्हणाला, 10 मिनिटात येणार आहे म्हणाले. चल तोपर्यंत तिच्यासाठी काहीतरी घेऊ. यश म्हणाला, ऑलरेडी 2 बॅग भरून खाऊ आणलेला आहे, अजून किती? पायल म्हणाली, यश प्लीज ना. ती क्यूट फेस करून बोलते. यश गाड्यातून खाली उतरून, रोहित आलोच आम्ही. रोहित म्हणाला, ओके. पायलचा भाऊ रोहित दिसायला एकदम हँडसम, उंच, पिवळदार शरीर, स्वतः कमवलेली बॉडी, हसताना पडणारी गालांवर खडी, इंजिनिअरिंगमध्ये BSc केलेले. आता अरुणला पायलचे पप्पा ऑफिसला मदत करतोय. मनवा आणि वेदू चालत येऊन गेटजवळ उभे राहतात. एक मुलगा प्रणित हातात गुलाबांचे फूल घेऊन मनवाकडे येतो. प्रणित म्हणाला, मनवा आय लव्ह यू. तू मला खूप आवडतेस. तू एकदा हो म्हण फक्त. मनवा, ए रताड्या, मी तुला 3 वेळेस नाही म्हटले तरी तुला कसं कळत नाही रे? प्रणित मनवाचा हात पकडण्याचा प्रयत्न करत असतो तर मनवा त्यांच्या कानाखाली एक लावून देते. सटाक. रोहित गाडीबाहेर उभा राहून फोनवर बोलत असतो तर ते हे सर्व बघत असतो. प्रणित म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली मला मारायची? आता तर तू हो बोल की नाही, मी याचा बदला घेणार आहे. आणि तो मनवाचा हात पकडतो. वेदू म्हणाले, देवा वाचव रे या प्रणितला आता. आणि डोक्यांवर हात मारून हसू लागते. रोहित हे बघून फोन कट करून जाण्याचा विचार करतोय. तोपर्यंत मनवा त्यांच्याच हात गोल फिरवून त्याच्या पायांवर लाथ मारून त्याला गुडघ्यावर बसवते. वर मागून प्रणितच्या जोरात हात पिगाळते. मनवा म्हणाले, आता बोल, काय बोलायचं आहे तुला? कितीदा प्रेमाने समजवले तरी कळत नाही का तुला? आणि तू बदला घेणार? व त्याचा हात अजून जोरात पिगाळते. प्रणित हात दुखल्यामुळं कण्हाळतो. प्रणित म्हणाला, सॉरी, मी कधीच तुला त्रास देणार नाही. माफ कर मला. मला कळलं. प्लीज मला माफ कर. मनवा म्हणाले, दॅट्स बेटर. आधी ताई म्हण. प्रणित म्हणाला, सॉरी मनवा ताई, आणि पडतच सुटतो. वेदू म्हणाले, रक्षाबंधनला ये राखी बांधायला. आणि पोट धरून असते. पण मनवा आता खूप चिडलेली असते. हा सर्व प्रकार रोहित बघत असतो आणि विचार करतोय, काय डेंजर मुलगी आहे ही. मनवाकडे बघतच राहतो. ब्लॅक कलरची जीन्स, रेड बॅग कॉम्बिनेशनचे टॉप, एक हातात सेटिकोप्सचा, हातांवर डॉक्टर कोड आणि दुसऱ्या हातात घड्याळ. हाताने बॅग सांभाळत तिला बघतच राहतो. मनवा म्हणाले, भाई कुठे आहे? आणि इकडे तिकडं बघू लागते. वेदू म्हणाले, हो ना, कुठं गेला आहे? एकतर किती भूक लागलेली आहे. वेदूची नजर रोहितवर जाते. वेदू म्हणाली, मनवा बघ किती हँडसम मुलगा आहे तिकडं. ती नोटीस करते. तो मनवाकडेच बघत असतो. मनवा म्हणाले, आता तुला मार खायचा आहे की काय? तेवढ्यातच भाई येताना दिसतो. मनवा पडत भाईला जाऊन मिठी मारते. नंतर पायलला मिठी मारते. पायल म्हणाली, कसा आहे माझा बच्चा? मनवा म्हणाले, मी मस्त. पायलकडे बघून, तुला लग्न मानवलं वाटतंय. किती सुंदर दिसत आहेस. यश बोलला, मी पण हँडसम दिसत आहे ना. मनवा आणि पायल. वेदू, परत मिलाप झाला असेल तर मी पण आहे इथे. यश, पायल तिला पण मिठी मारतात. वेदू म्हणाले, भाई खूप भूक लागलेली आहे. यश बोलला, हो माहीत आहे मला, चला. ते सर्व रोहितकडे जाताना पायल म्हणाली, मनवा हा माझा भाऊ रोहित. रोहित म्हणाला, हाय मनवा. वेदू पण म्हणाली, हाय. सर्व गाडीत जाऊन बसून एका हॉटेलमध्ये जातात. गाडी. मनवा काहीच बोलत नाही.
यश आणि पायलने सर्व घडलेला प्रकार पाहिलेला असतो, म्हणून ते पण शांत बसतात. हॉटेलमध्ये पोचल्यावर यश म्हणाला, "मनवा, बस ना बेटा, अजून किती राग करशील?" मनवा म्हणाले, "त्याचे तर दातच तोडायची हवी होती. इतका वेळ सांगून पण कळत नाही बेशरम." वेदू म्हणाले, "वातावरण मोकळा करण्यासाठी मनवा जस्ट इमॅजिन तो कसा दिसला असता बिना दातांचा." तसे सर्वजण हसायला लागतात. वेदू म्हणाले, "माहीत आहे वहिनी, अब तक 25." रोहित आणि पायल शॉक होतात. रोहित झाशीची राणी मनातच बोलतो. वेदू म्हणाले, "हिच्यामुळे मी पण सेफ आहे, नो टेन्शन. थोडे नाश्ता करतात?" यश म्हणाला, "मनवा बेटा, अजिबात काळजी घेत नाही हा तुझी." मनवा म्हणाले, "घेते ना भाई." वेदू म्हणाले, "हो भाई, अजिबात काळजी घेत नाही. दिवसभर कॉलेज, संध्याकाळी खराटे, नाहीतर डान्स क्लास आणि रात्री अभ्यास. सुट्टी असली की आश्रमात." मनवा म्हणाले, "वेदू आणि रागाने बघते." वेदू म्हणाले, "तुझं माझं काही ऐकत नाही ना, मग मी तुझं नाव सांगणारच." पायल म्हणाले, "बच्चा, असं नाही करायचं. आमचा जीव आहेस तू. आणि लास्ट इयर संपले की पुण्यात प्रॅक्टिस करायची." मनवा म्हणाले, "अगं पण वहिनी." पायल म्हणाले, "पण बिन काही नाही. मी काहीच ऐकून घेणार नाही आता तुझा मनवा." मनवा म्हणाले, "बघू." वेदू म्हणाले, "ये वहिनी, मग मी पण येणार पुण्यात. मी नाही राहू शकत तिच्याशिवाय." यश म्हणाला, "हो रे बेटा, तू पण." रोहित सर्व ऐकत असतो. तो फक्त मनवालाच बघत असतो. रोहित आईस्क्रीम मागवतो. रोहित म्हणाला, "डोकं गरम झाले की आईस्क्रीम खायचा." मनवा रागात बघते, पण एकदम खुदकून असते. पायल म्हणाली, "पुढच्या महिन्यात आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे. आमची, तेव्हा तुम्हाला यायची आहे." मनवा म्हणाले, "अगं वहिनी, कसं जमेल?" वेदू म्हणाली, "जमेल, जॉईन सुट्टी आहे. पण मी नाही येऊ शकणार. माझ्या आत्या भावांचा साखरपुडा आहे." यश बोलला, "मनवा, मला काहीच कारण नको. तू यायचं म्हणजे यायचंच. आमचं लग्न झाले तेव्हापासून तू एकच वेळेस आली आहे, ते पण एकच दिवस." मनवा म्हणाले, "हो रे, येईल. तेव्हा तुमचे नवीन लग्न झाले होते ना, म्हणून मी डिस्टर्ब नाही केलं. पण आता मी खूप त्रास देणार आहे तुम्हाला." सर्वजण हसतात. पायल म्हणाले, "बच्चा, तुझ्यामुळं तर आमची फॅमिली पूर्ण होते ना." ते सर्वजण खाऊन मनवा आणि वेदूला हॉस्टेलमध्ये सोडायला जातात. पायल मनवाला हक करून तिच्या खाऊनच्या बॅग तिला देते. मनवा म्हणाले, "थँक्यू वहिनी, लव यू." पायल म्हणाले, "लव यू टू बच्चा." यश म्हणाला, मनवाला हक करून, "काळजी घे बेटा." मनवा म्हणाली, "हो भाई, लव यू." तिच्या डोळ्यातून पाणी येते. यश मनवाला मानेनेच नाही म्हणतो. यश, पायल दोघे पण वेदूला हक करतात. पायल म्हणाले, "वेदू, मनवाची काळजी घे आणि तुझी पण." वेदू म्हणाले, "हो वहिनी, मी आहे, नका काळजी घेऊ तुम्ही." यश म्हणाला, "तू आहेस म्हणून तर आम्हाला मनवाची जास्त काळजी नाही वाटत. तू आहे ना तिला सांभाळून घ्यायला." मनवा डोळे पुसत बाय करून वळते. तोच रोहित म्हणाला, "बाय मनवा, टेक केअर." मनवा म्हणाले, "बाय." रोहित मनवा जाते त्या दिशेने बघत राहतो. यश त्याच्याकडे बघून यश बोलला, "रोहित, आवडली का माझी मनवा?" रोहित म्हणाला, मनवाकडे बघतच, "हो, खूप छान, एकदम भारी." तो भानावर येत म्हणाला. यश म्हणाला, हसून, "चला, हॉस्टेलमध्ये आल्यावर मनवा आणि वेदूला बोलत असतात." वेदू मुद्दाम रोहितचा विषय काढते, पण मनवा चिडत नाही. वेदू म्हणाली, "ही फर्स्ट टाईम मुलाचं नाव घेऊन पण चिडत नाही आहे." मनात बोलकी इतके रोहित मनवाचा विचार करत असतो. यश बोलला, "पायल, अगं काय चाललं आहे गं तुझं? सकाळपासून किचनमध्येच आहे. एक दिवस तर आराम कर ना पूर्ण. आठवडा झाला आपण ऑफिसमध्ये असतो आणि तू आज काय करत आहे?" पायल म्हणाली, "ओ, उद्या माझा बच्चा येणार आहे ना, विसरलात का तुम्ही? तिच्यासाठी खायची बनवून ठेवायची आहे. आणि परवा आई बाबा पण येतील, मग नाही जमणार ना." यश बोला, "मला लक्षात आहे मनवा येत आहे, आणि तू कधी विसरू देतेस मला." आणि जोरजोरात हसू लागते. पायल म्हणाली, "व्हेरी फनी. आई पप्पा कधी येत आहे विचारा ना त्यांना. मला आईबाबांसाठी बेसन लाडू बनवून देणार आहेत ना, म्हणून." रोहितला पण फोनवरून विचारून यश बोला, "हो, विचारते." तेवढ्यातच डोअरबेल वाजते. "पायल, बघ ना रे जरा, मी बिझी आहे." यश म्हणाला, "यस मॅम." यश दार उघडून बघतो तर समोर पायलचे आई पप्पा आणि रोहित असतो. यश म्हणाला, "या ना पप्पा, मी तुम्हालाच कॉल करणार होतो." पायल, आई, पप्पा आणि रोहित आलेला आहे. पायल सर्वांसाठी पाणी घेऊन येते. पायलचे पप्पा म्हणाले, "काय करते माझी लाडूबाई?" पायल म्हणाले, "पप्पा, लाडू नका म्हणत जा ना." रागातच अरुणच्या शेजारी जाऊन बसते. अरुण म्हणाले, "हो गं माझी लाडू." रोहित म्हणाला,
मग लहानपणी लाडूसारखीच तर होतीस ना, एकदम गोल. सर्वजण हसायला लागतात. यश म्हणाला, सकाळपासून किचनमध्येच आहे. थोडा वेळ पण आराम नाही केलेला आहे. रोहित म्हणाला, पायल दीदी किती त्रास देते ग आमच्या जिजूंना. थोडा वेळ तरी टाईम स्पेंड करत जा ना. बघ चेहरा कसा झाला आहे जिजूंचा बिचारे. यश म्हणाला, हो ना, बघ तुझी बहीण कशी त्रास देते. सर्वजण हसायला लागतात. पायल म्हणाली, माझा बच्चा येणार आहे ना, मग उद्या. रंजना म्हणाली, हो ग माहीत आहे, उद्या. यश बोलला, उद्या कॉलेज झालं की निघेल संध्याकाळपर्यंत. अरुण म्हणाला, तू जाणार आहे ना घ्यायला. यश बोलला, नाही पप्पा, उद्या खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि ती म्हणाली मी एकटी येते म्हणून. अरुण म्हणाले, पण बेटा येताना तिला उशीर होईल. त्यात ती एकच वेळेस आलेली आहे. मी जाऊ का. यश बोलला, मी म्हटले होते पण ती नाही म्हणाली. अरुण म्हणाले, ते काही नाही. त्यापेक्षा एक काम करू, रोहित तू उद्या मुंबईला जा आणि मोहित अंकलसोबत कामाचं बोलून पण घे आणि येताना मनवाला पण सोबत घेऊन ये. रोहित म्हणाला, यश आणि पायलकडे बघून, पण ती येईल का माझ्याबरोबर. नाहीतर मी पण खाईल. आणि गालावर हात ठेवत बोलतो. सर्वजण हसत असतात. यश म्हणला, मी बोलतो तिच्यासोबत, तू जा. पायल म्हणाली, अगं आई चल ना, माझी मदत कर ना थोडी. रंजना म्हणाली, हो चल, त्यासाठीच तर लवकर आलेली आहे ना मी. त्या दोन्ही किचनमध्ये जातात. रोहितचा फोन आला म्हणून तो पण बोलत बोलत दुसऱ्या रूममध्ये जातो. अरुण म्हणाले, मी मोहितसोबत बोलून घेतो आणि उठून जातात. यश रोहितकडे जातो तर रोहित काहीतरी विचार करत असतो. यश म्हणाला, काय विचार करत आहे रोहित. रोहित म्हणाला, काही नाही जिजू. यश म्हणाला, मला नाही सांगणार का रोहित. ते मी. यश म्हणाला रोहितकडे बघून, मनवा आवडते ना तुला. रोहित म्हणाला खाली मान घालून, हो. यश म्हणाला, अरे वेड्या, मग असं काय तोंड पाडून सांगत आहेस. मी खूप खुश आहे. रोहित म्हणाला, पण तिला मी एक आवडा गिळत बोलतो. पण मी खूप प्रेम करतो मनापासून मनवावर. यश म्हणाला, तिला प्रेमात पाडणे म्हणजे वाळवंटात पाण्याचा झरा शोधण्यासारखं कठीण आहे. पण तू ते नक्की करशील, विश्वास आहे माझा. रोहित म्हणाला, थँक्स जिजू. यशला मिठी मारतो. हे सर्व पायल दारात उभी राहून ऐकत असते. तिच्या डोळ्यात पाणी येते. रोहित म्हणाला, पायल दी. पायल म्हणाली, मी सर्व ऐकलेले आहे रोहित. मी पण खूप खुश आहे तुझ्यासाठी. मला माहीत आहे तू मनवाला सांभाळून घेशील. आणि रोहितला मिठी मारून त्याच्या कपाळांवर ओठ टेकवते. यश म्हणाला, मला पण दे ना, मी पण परमिशन दिलेली आहे ना. पायल म्हणाली, चल हट लाजून. पण रोहित, खबरदार, जर माझ्या बच्चाला त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे. यश म्हणाला, मी लाईन माझी आहे ना. पायल म्हणाली तोंड वाकडं करत आणि हसत, मी देवापुढं साखर ठेवून आली. यश म्हणाला, रोहित तिला खूप जपावं लागेल. तिला खूप छान आहे माझी बेटा, पण तिने तिचं बालपण जगणं सोडून ती अशी झालेली आहे. खूप सहन केलेलं आहे तिने. रोहित म्हणाला, मी स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो जिजू मनवावर आणि वचन देतो तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ देणार नाही म्हणून. यश म्हणाला, मला माहीत आहे, पण खूप पापड बेलावे लागतील तुला. रोहित म्हणाला, चलो बेटा तयार हो जाओ, युद्ध शुरू कर रहे हे प्रेमाचे. यश म्हणाला, मनवाला फोन करून सांगतो. रोहित, काय म्हटली मनवा, तयार आहे की ती माझ्यासोबत यायला. यश म्हणाला, सबुरी धर थोडी. हो म्हटली, संध्याकाळी 5 वाजता तिला हॉस्टेलमधून पिकअप कर. रोहित म्हणाला, हो. मनातून तर नाचायलाच वाटत होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रोहित हॉस्टेलजवळ पोचून मनवाला कॉल करतो. मनवा म्हणाली, हॅलो. रोहित म्हणाला, हॅलो, मी पोचलेला आहे, हॉस्टेलजवळ उभा आहे. मनवा म्हणाली, कोण बोलतंय. रोहित बोलला, मी रोहित. जिजूने नंबर नाही दिला का माझा. मनवा म्हणाली, हो दिला आहे ना, पण मी सेव्ह नाही केला, सॉरी. मी 5 मिनिटातच पोचते हॉस्टेलमध्ये. रोहित बोलला, ओके. मनवा स्कूटीवरून पोचते. गाडी थांबवून, सॉरी उशीर झाला ते कॉलेजमध्ये, मी आलेच पटकन, आणि पडतच रूममध्ये जाते. रोहित मनवाला बघतच राहतो. वेदू म्हणाली, रोहित 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 वेदूंच्या आवाजाने भानावर येतो. वेदू म्हणाली, ती गेली, आता गाडी बसल्यावर बघत बसा. आणि हसायला लागते. रोहित लाजतो आणि हसतो. वेदू म्हणाले, प्रेम करतो तिच्यावर. रोहित म्हणाला, ते हो नाही म्हणजे. वेदू म्हणाले रोहितकडे बघून, खरं प्रेम करता ना. रोहित म्हणाला, हो. वेदू म्हणाले,
अरे कळतंय तुझ्या चेहऱ्यावरून, मी खुश आहे तुझ्यासाठी. पण तिला नेहमी खुश ठेवशील ना? रोहित बोलला. प्रॉमिस वेदू. आलेच मी रोहित. ओके. वेदू मनातच विचार करते का कुणास ठाऊक मी खुश आहेस मन्वासाठी. मन्वाला तो सांभाळून घेईल मनापासून वाटत आहे. थोड्या वेळाने दोघीही खाली येतात. रोहित पुढे येऊन मन्वाजवळची बॅग घेऊन गाडीत ठेवतो. तेव्हाच मन्वाला फोन येतो. मन्वा फोनवर बोलण्यासाठी बाजूला जाते. रोहित तिच्याकडेच बघत राहतो. तेवढ्यातच वेदू बॅगचा धक्का देते. वेदू म्हणाले, जिजू नंतर बघत बसा की आधी ही बॅग पण ठेवा. रोहित बॅग आतमध्ये ठेवतो. वेदू म्हणाले, मी जिजू म्हटल्यावर चालेल ना? रोहित म्हणाला. रोहित पण चालेल आणि लाजतो. वेदू म्हणाले, ओय होय, काय लाजत आहात तुम्ही? काळजी घ्या तिची. वेदूच्या डोळ्यात पाणी येते. रोहित बोलला, हो वेदू, तुझा नंबर देशील आणि तिला डोळ्याने शांत राहा सांगतो. वेदू म्हणाले. रोहितला तिचा नंबर देते. फोनवर बोलून झाल्यावर मन्वा वेदूला हक करते आणि गाडीत बसवते. वेदू म्हणाली, बाय, काळजी घे मन्वा. मन्वा म्हणाली, बाय तू पण रोहित, बाय. वेदू म्हणाली, बाय रोहित, बेस्ट ऑफ लक. मन्वा म्हणाली, हॅपी जर्नी बोलता बेस्ट ऑफ लक नाही. वेदू म्हणाली, तुझ्यासोबत जाताना बेस्ट ऑफ लक बोलावंच लागेल ना आणि हसू लागते. मन्वा म्हणाली, थांब बेटा तू, आल्यावर बघतेस तुला. वेदू म्हणाली, ये लवकर, मिस यू मन्वा. मन्वा म्हणाली, नोटंकी, बाय, मिस यू टू. रोहित आणि मन्वा दोघं पुण्याला जायला निघतात. रोहित गाडी चालवत असतो. मधून मधून मन्वाकडे बघत पण असतो. मन्वा खिडकीतून बाहेर बघत असते. कोणी काहीच बोलत नसतं. थोड्या वेळाने रोहित गाणे लावतो. तर ती रोहितकडे बघते. रोहित, तुला गाणी नाही आवडत का? तो लगेच गाणे बंद करायला जातो. तर मन्वा म्हणाले, मला खूप आवडतात गाणे. रोहित, कोणत्या प्रकारचे गाणे आवडतात? मन्वा म्हणाली, डिपेंड ऑन माय मूड. रोहित म्हणाला, ओ, मग आता कसा आहे तुझा मूड? म्हणजे मी ती गाणी लावतो. मन्वा म्हणाले, तसं काही नाही, तुम्हाला जी गाणी लावायची ती लावा. रोहित म्हणाला, चालेल तुला माझी लावलेली गाणी? मन्वा म्हणाली, एक छोटीशी स्माईल देत, चालेल. रोहित बोलला, तो गाणी लावतो. तो आज यार घर पे ये बोल दो, आएंगे तेरे से फिक्र सब छोड़ दो, आज हक से अपने हिसाब में हम जो करने चले गलती वो जोड़ लो. रोही गाडी चालवत मस्त मूडमध्ये येऊन गाणं म्हणून नाचत पण असतो. मन्वा त्याच्याकडे तिरक्याच नजरेने बघून हसत पण असते. रोहितचं लक्ष मन्वाकडे जातंच. रोहित म्हणाला, सॉरी, मी गाणी लावली ना की असंच एन्जॉय करत असतो. मन्वा म्हणाली, तुम्ही करा तुमची एन्जॉय, आय डोंट माइंड. रोहित म्हणाला, पण जरा तू गप्पा करशील तर अजून छान वाटेल. मन्वा खाली मान घालून हलकीची स्माईल देते. रोहित म्हणाला, ही जर अशीच हसत राहिली तर मी पार वेडा होईल, मनातच बोलतो. थोडा वेळ गाणी ऐकत गाडी चालवत असतो. मन्वाकडे बघतो तर मन्वा झोपून गेलेली असते. रोहित लगेच गाणे बंद करतो आणि तिच्याकडे बघून किती गोड दिसत आहे ती एकदम निरागस. थोड्या वेळाने मन्वाला जाग येते. मन्वा म्हणाले, आपण कुठपर्यंत पोचलोय? रोहित बोलला, आता आपण घाटात आहोत. मन्वा बाहेर बघून, किती सुंदर आहे ना हे, मी पहिल्या वेळेस बघत आहे. रोहित म्हणाला तिच्याकडे बघून, खूप सुंदर आहे. मन्वाची थोडी चुळबुळ चालूच असते. रोहित म्हणाला, काय झाले आहे, काही हवं आहे का? मन्वा म्हणाले, नाही तसं काही नाही रोहित. रोहित बोलला, भूक लागली आहे का? मन्वा म्हणाली, हो ना, कॉलेजमध्ये उशीर झाला म्हणून जेवण पण नाही केले. रोहित म्हणाला, ओके, आपण 10-15 मिनिटात लोणवळ्याला पोचूच. मग काहीतरी नाश्ता करू, तसं पण आता अंधार पडतोय तर घाट थांबणे योग्य नाही. मन्वा म्हणाली, ओके, नो प्रॉब्लेम. रोहित लोणवळा एका हॉटेलजवळ गाडी थांबवून रोहित बोलला, मी फ्रेश होऊन येतो, तोपर्यंत तू पण फ्रेश हो, मग काहीतरी खाऊया. दोन्ही फ्रेश होऊन येतात आणि एका टेबलवर बसतात. मन्वा इकडे तिकडे बघत असते, पण रोहित तर मन्वाकडेच बघत असतो. गाडीच्या हॉर्नचा आवाजाने भानावर येतो. रोहित बोलला, काय खाणार? मन्वा म्हणाली, कॉफी आणि चीज सँडविच. रोहन ऑर्डर देतो. रोहित बोलला, तू फायटिंग छान करते. मन्वा एक रागात लूक देते. रोहित म्हणाला, मी त्या दिवशी बघितले होते आणि दाताखाली जीभ चावतो. मन्वा म्हणाले, आणि हसतो. रोहित म्हणाला, मन्वा थोडे मोकळे करण्यासाठी मन्वासोबत नॉर्मल गप्पा करतो. मन्वा म्हणाले, डोक्यावर हात मार. ओ गॉड. रोहित बोलला, काय झालं? तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघतो.
मनवा म्हणाले, मी रूममध्येच भाई आणि पायल वहिनीचं गिफ्ट विसरलेली आहे. वेदूने तुमच्याजवळ बॅग नाही दिली ना? रोहित म्हणाला, गालात हसून दाबून. मग आता वापस जावं लागेल का? मनवा म्हणाले, ही वेदूची बच्ची, बॅग दे म्हटलं तर नाही दिली ना तुमच्याजवळ. रोहित नकारात्मक मान हलवून खाली म्हणतो. मनवा म्हणाले, फोन काढून वेदूला फोन लावणार तोच रोहित तिच्या हातातून फोन घेऊन हसतो. रोहित म्हणाला, वेदूने बॅग दिलेली होती, ती मागच्या सीटवर ठेवलेली आहे. मनवा रागातच बघून, माझी गंमत करत होतोस ना? रोहित म्हणाला, हो, आणि हसतो. हसतच कान पकडून सॉरी बोलतो आणि क्यूट फेस बनवतो. रोहितला असं बघून मनवाला हसू येतं. मनवा म्हणाले, चला लवकर, उशीर होईल नाहीतर. दोघं गाडीत बसतात आणि मनवा रोहनसोबत थोडी फ्री झालेली असते. रोहित आणि मनवा गप्पा मारत घरी पोचतात. रोहितने एका सोसायटीच्या आत गाडी घेतल्यामुळं मनवा रोहितला विचारतो. मनवा म्हणाली, आपण कुठे आलो? भाई तर इथे नाही ना राहत? रोहित म्हणाला, वेट, चल आधी कळेल तुला. रोहित गाडी पार्क करतो, बॅग्स काढून चालू लागतो. त्यामागे मनवा पण त्याला फॉलो करू लागते. रोहित आणि मनवा लिफ्टने वर जाऊन दाराची बेल वाजवतो. दार उघडताच समोर यश दिसतो. मनवा यशला मिठी मारते. यश म्हणाला, कशी आहे बेटा? तिच्या डोक्यांवर हात फिरवून विचारतो. मनवा म्हणाली, मी मस्त, आणि तू? यश म्हणाला, मी पण मस्त. मनवा म्हणाली, पायल वहिनी? पायल वहिनी आवाज देते. पायल बाहेर येऊन मनवाला मिठी मारते. पायल म्हणाली, कसा आहे रे माझा बच्चा? मनवा म्हणाले, मी मस्त. बाई, हे घर कुणाचं आहे? पायल म्हणाली, आपलं. मनवा म्हणाली, म्हणजे हे घर तुम्ही घेतलंय? यश म्हणाला, हो. कसं वाटलं? तुला सरप्राईज द्यायचं होतं ना? मनवा म्हणाली, खूपच छान, मी खूप खुश आहे. आणि पायलला मिठी मारून रडू लागते. यश म्हणाला, ए बेटा, काय झाले? मनवा डोळे पुसत काही नाही म्हणून मान हलवते. मनवा म्हणाले, आय एम प्राऊड ऑफ यू. पायल वहिनी खूप साथ देत आहे तू त्याला. यश म्हणाला, मनवाला मिठी मारून, अजून खूप काही करायचे आहे तुझ्यासाठी मला. पायल व आणि यश पण डोळ्यात पाणी येते. पायल म्हणाली, चला चला, तुम्ही फ्रेश व्हा, खूप भूक लागली असेल ना तुम्हाला? अरुण म्हणाला, बेटा, आम्ही पण आमच्या मुलीची वाट बघत आहोत. मनवा अरुणाच्या पाया पडते, तर अरुण तिला मिठी मारून घेऊन तिच्या डोक्यांवरून प्रेमाने हात फिरवतो. मनवा रंजनाच्या पण पाया पडून मिठी मारते. रंजना म्हणाले, जा बेटा, फ्रेश होऊन ये, मग जेवण करू. मनवा फ्रेश व्हायला जाते. रोहित म्हणाला, मनवाकडे बघून ही किती छोट्या गोष्टीत खुश होते नाही. यश रोहितकडे येऊन यश म्हणाला, फ्रेंडशिप तरी झाली की नाही? रोहित म्हणाला, अजून तरी नाही. दोघे फ्रेश होऊन येतात. पायल आणि रंजना जेवायची तयारी करत असतात. मनवा म्हणाली, आण वहिनी, मी करते, तू बैस. पायल म्हणाले, तू बैस, अगं दमली असतील, आणि जेवायला बस. पायल सर्वांना जेवायला आवाज देते. मनवा म्हणाली, वाव, आज तर माझे फेवरेट आहे सर्व. पायल म्हणाली, तुझ्यासाठीच तर केले आहे ना. रोहित म्हणाला, मग आज आम्हाला जेवायला नाही का? पायल म्हणाले, आहे ना रे, पण स्पेशल मनवासाठी. जेवण झाल्यावर सर्वजण हॉलमध्ये गप्पा मारत असतात. यश म्हणाला, मनवा बेटा, उद्या घरांची पूजा आहे आणि संध्याकाळी आपण घरातील सर्व आणि माझे काही फॅमिली फ्रेंड्स मिळून आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करू. मनवा म्हणाले, मस्त. पायल म्हणाली, आई बाबा पण येत आहे उद्या, आणि सोबत आत्या, मामा, मामी सर्व येत आहे. मनवा काहीच बोलत नाही. यश म्हणाला, राग आला का बेटा? तुला आधी नाही सांगितले तर? मनवा म्हणाली, चेहऱ्यावर हसू आणून, नाही बाई, तू खुश तर मी खुश. पायल म्हणाले, आणि तू? मनवा डोळ्यातील पाणी लपवण्यासाठी उठून आत जाते. मनवा, मी आलेच, बोलून रूममध्ये जाते. अरुण म्हणाला, यश बेटा, थोडा वेळ दे तिला, तू जसं स्वीकारलं ती पण स्वीकारेल. यश मानेनेच हो म्हणतो. मनवा बॅगमधून काहीतरी आणते. मनवा म्हणाली, भाई, हे तुमच्यासाठी ॲनिव्हर्सरी गिफ्ट, व एक बॉक्स देते. यश बॉक्स उघडून बघतो तर त्यात कपल वॉच असते. यश म्हणाला, खूप छान आहे, आम्ही उद्या घालू. मनवा पायलकडे अजून एक बॅग देते. पायल बॅगमधून बाहेर काढते. त्यात लाईट ग्रीन कलरचा वन पीस असते. पायल म्हणाली, खूप छान आहे, मी उद्या संध्याकाळी घालेल, आणि हसते. मनवा म्हणाली, वहिनी, तू का हसत आहेस? पायल आतमध्ये जाऊन मनवासाठी साडी घेऊन येते. पायल म्हणाली, उद्या पूजेला घाल. मनवा म्हणाली, वैतागून, काय वहिनी, मी ड्रेस घालते ना, तू घाल की साडी. पायल म्हणाली, माझ्यासाठी प्लीज ना, आणि क्यूट फेस करते. मनवा म्हणाले,
ओके, पण थोडा वेळच. पायल म्हणाली. ओके. थोडा वेळ सर्वजण गप्पा मारत बसत असतात. रंजना म्हणाले, चला झोपा आता, उद्या सकाळी लवकर उठायचे आहे ना. रोहित, माझी झोप तर मणवानेच उडवली, मनात बोलत असतो. मणवा पण प्रवास केल्यामुळं झोपायला जाते. यश म्हणाला. रोहितच्या पाठीवर मारत, चला तुमची तर झोप उडाली असेल, पण आता झोपा, उद्या भरपूर काम आहे. अरुण आणि रंजना झोपायला जातात. पायल म्हणाली, मणवा चल, आज तू माझ्यासोबत झोप. मणवा म्हणाली, पण यश, जा बेटा, तू पायलसोबत झोप, मी रोहितसोबत झोपतो. मणवा म्हणाली, काय भाई, ॲनिव्हर्सरीच्या आदल्या रात्री साल्यांसोबत झोपतात की का कोणी? आणि हसू लागते. पायल म्हणाली, खूप बोलतेस ना तू. आणि तिचा कान पकडतो. अगं, रूम्स कमी आहेत. आणि मणवाला डोळा मारतो. मणवा आणि रोहित पण हसायला लागतात. यश म्हणाला, चला झोपायला. तसे सर्वजण झोपायला जातात. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.